Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study Understanding Economic Development Class 10th, fourth topic Globalization and the Indian Economy. And third part, today we are going to study Foreign Trade and Integration of Market. जसं आपण म्हणूया परदेशी व्यापार आणि बाजार जे आहेत, मार्केट जो आहे त्या बाजारांचं एकत्रीकरण कसं झालेलं आहे. सो ट्रेड या शब्दाचा अर्थ आहे व्यापार. So for a long time, foreign trade has been the main channel connecting countries. आपल्याला खूप कालावधीपासून असं दिसतंय की जो इतर देशांशी जो काही व्यापार केला जातो तो त्या व्यापारातून जगातील इतर देश जे देश आहेत त्यांच्याबरोबर व्यापाराच्या माध्यमातून देश जे आहेत ते एकमेकांच्या संपर्कामध्ये आहेत. सो इन हिस्ट्री यू वुड हॅव रीड अबाउट द ट्रेड रूट connecting India and South Asia to markets both in the East and West, and the extensive trade that took place along these route. आपल्याला काही इतिहासामध्ये आपण शिकलो आहोत की जे काही व्यापारी मार्ग होते जे भारतामध्ये कनेक्ट होणारे होते, साऊथ एशियामध्ये कनेक्ट होणारे होते, हे जे मार्केट होते आणि म्हणून या इथून व्यापार हा केला जायचा, इथून वस्तू ह्या घेतल्या जायच्या भारतामधून, साऊथ आफ्रिकेमधून आणि नंतर हा जो व्यापार आहे तो ईस्टमधून केलेला, वेस्टमध्ये पश्चिमात्य जे देश आहेत तिकडे हा व्यापार हा मोठ्या प्रमाणात हा केलेला आपल्याला दिसतो. ऑल्सो यू वुड रिमेंबर दॅट इट वॉज अ ट्रेडिंग इंटरेस्ट विच अट्रॅक्टेड व्हेरियस ट्रेडिंग कंपनीज सच एज द ईस्ट इंडिया कंपनी टू इंडिया. व्हॉट देन इज बेसिक फंक्शन फॉर ट्रेडिंग ट्रेड, फॉरेन ट्रेड. आता आपल्या भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली होती, ज्याला आपण म्हणतो ब्रिटिश, इंग्रजांचं राज्य होतं. तर इंग्रजांचं राज्य होतं का? तर होतं, परंतु ती एक कंपनी होती जी व्यापारासाठी भारतामध्ये आलेली होती. म्हणून व्यापार हे एक निमित्त आहे ज्याच्याद्वारे एक देश दुसऱ्या देशाशी कनेक्ट होत गेला, संपर्कामध्ये येत गेला. आणि म्हणून परकीय व्यापार, एक देश दुसरा देश कनेक्ट का झाला? व्यापारामुळे. तर त्यालाच इंटरलिंकिंग ऑफ इंटिग्रेशन ऑफ मार्केट असं इथे त्या अर्थाने वापर त्याचा झालेला आहे. सो पुट इट सिम्पली, फॉरेन ट्रेड क्रिएट्स एन अपॉर्च्युनिटी फॉर प्रोड्युसर्स टू रीच बियॉन्ड द डोमेस्टिक मार्केट, दॅट इज मार्केट ऑफ देअर ओन कंट्रीज. आता फॉरेन ट्रेड म्हणजे काय? तर फॉरेन ट्रेड म्हणजे काय, ही आपल्याला एक संधी उपलब्ध करून देते की आपल्या देशात फक्त तो माल विकायचा नाही, त्या मालाची जी काही अपॉर्च्युनिटी फॉर प्रोड्युसर, ज्या वस्तू तयार होतील त्या वस्तू फक्त आपल्या देशामध्ये न विकता तो इतर देशामध्ये त्या वस्तू विकणं, यालाच आपण म्हणूया फॉरेन ट्रेड्स. फॉरेन या शब्दाचा अर्थ आहे परकीय, ट्रेड या शब्दाचा अर्थ आहे व्यापार, इतर देशांशी व्यापार करणे. आपली जी वस्तू तयार झाली ती फक्त आपल्या देशामध्ये डोमेस्टिक मार्केट म्हणजेच आपल्या स्वतःच्या देशामध्ये न विकता ती इतर देशामध्ये सुद्धा ती वस्तू विकायची आहे. सो प्रोड्युसर्स म्हणजे काय? ज्यांनी वस्तू निर्माण केली आहेत, कारखानदार, ज्याने ती गाडी तयार केली आहे उदाहरणार्थ ते. सो प्रोड्युसर कॅन सेल देअर प्रोड्यूस नॉट ओनली इन द मार्केट लोकेटेड विदिन द कंट्री बट कॅन ऑल्सो कॉम्पीट इन द मार्केट लोकेटेड इन द अदर कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. एखादी वस्तू तयार केल्यानंतर त्यांना स्पर्धा करायची आहे फक्त आपल्या देशामध्ये नाही तर जगातील इतर देशामध्ये सुद्धा त्या वस्तूंशी स्पर्धा करून ती जी वस्तू आहे ती विकायची आहे. सिमिलरली फॉर द बायर्स, import of good produced in another country is one way expanding the choice of good beyond what is domestically produced. आता आपण कस्टमर आहोत, बायर म्हणजे काय? खरेदी करणारे लोक. एखादी वस्तू आयात होऊन आपल्या देशामध्ये आली आणि आपल्या देशामध्ये पण एखादी वस्तू असेल तर कस्टमरला काय मिळेल? चॉईस मिळेल की कोणती वस्तू जी मला चांगली वाटते ती वस्तू मी आपल्या देशातली किंवा परकीय देशातलीही खरेदी करू शकतो. सो हा एक फॉरेन ट्रेड्सचे आपल्याला आपण उदाहरण पाहू शकतो. इथे काही टॉईजेस आहेत, खेळण्याची दुकानं दिसत आहेत ना, टॉईज म्हणजे खेळणं. लेट अस सी इफेक्ट ऑफ फॉरेन ट्रेड थ्रू द एक्झाम्पल ऑफ चायनाज टॉईज इन द इंडियन मार्केट. जे चायनीजचे खेळणे आहेत आपल्याला माहिती आहेत, खूप फेमस आहेत. भारतामध्ये कशा पद्धतीने त्यांनी व्यवसाय सुरू केला, चला उदाहरण पाहूया एक. चायनीज मॅन्युफॅक्चरर लर्न ऑफ अँड अपॉर्च्युनिटीज टू एक्सपोर्ट टॉईज इन इंडिया. आता जे काही चायनीजचे जे काही खेळण्या तयार करणाऱ्या कंपन्या आहेत
त्यांना एक संधी मिळाली की त्यांनी जे काही आपल्या खेळण्या आहेत त्या भारतामध्ये जाऊन त्यांनी ठरवलं आहे की ते विकायचे आहेत, ते निर्यात करायचे आहेत. सो वेअर टॉईज आर सोल्ड ॲट हाय प्राईस, जिथे खेळण्या ज्या आहेत भारतामध्ये खूप महागड्या विकल्या जातात. एक्सपोर्ट म्हणजे चायनाकडून माल भारतामध्ये येणे, त्याला निर्यात असं म्हणतात, बरोबर आहे. सो दे स्टार्ट एक्सपोर्टिंग प्लास्टिक टॉईज इन टू इंडिया. Buyer in India now have option of choosing between Indian and the Chinese toys. आता प्लॅस्टिकचे टॉईज चायनामधून भारतात आले. भारतातील लोकांना ऑप्शन मिळाला, चायनीजची खेळणं घ्या किंवा भारतीयांचं खेळणं घ्या, टॉईज. सो बिकॉज ऑफ द चीपर प्राईस, द न्यू डिझाईन Chinese toys become more popular in the Indian market. Within a year, 70 to 80% of the toy shops have replaced Indian toys with the Chinese toys. Toys are now cheaper in the Indian market than earlier. खूप स्वस्तात मिळायला लागल्या, डिझाईन्स खूप छान होती आणि म्हणून 70 ते 80% जे शॉप्स आहेत, जे भारतातले आहेत, त्यांची जागा जी आहे ती आता चायनीजच्या टॉईजने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट इज हॅपनिंग हिअर, ॲज अ रिझल्ट ऑफ ट्रेड, चायनीज टॉईज केम इन टू द इंडियन मार्केट. इन द कॉम्पिटिशन बिटवीन इंडिया अँड चायनीज टॉईज प्रूव्ह बेटर. आणि मग इथे काय झालं तर फॉरेन ट्रेड झाला. चायनीज वस्तू आहे, खेळणं जे भारतामध्ये आलं, भारताच्या बाजारामध्ये आलं, तिथे स्पर्धा सुरू झाली आणि चायनीजचे जे काही टॉईज आहेत, खेळणं आहेत, ते चांगल्या पद्धतीने त्याने त्याची जी काय ते जे खेळणं आहे हे चांगलं आहे असं त्याने सिद्ध केलं की हे जे खेळणं भारताच्या खेळण्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे. सो इंडियन बायर हॅव ग्रेटर चॉईस ऑफ टॉईज ॲट द लोअर प्राईस फॉर द चायनीज टॉईज मार्केट. दिस प्रोव्हाइड अन अपॉर्च्युनिटी टू एक्सपांड द बिझनेस. भारतीय लोकांना ते खेळणं स्वस्तात मिळू लागलं आणि ते पण दर्जेदार चांगलं. तर चायनाच्या लोकांना मार्केट उपलब्ध झालं भारतामध्ये. त्यांनी तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्यांचा वस्तू भारतामध्ये येऊन त्यांना एक संधी मिळाली त्यांचा जो व्यवसाय आहे तो इथे वाढवण्यासाठी. सो द अपोजिट इज ट्रू फॉर इंडियन टॉय मार्केट. दे फेसेस लूजेस ॲज देअर टॉईज आर सेलिंग मच लेस. परंतु भारतातील जे काही खेळण्या निर्माते आहेत यांना मात्र तोटा सहन करावा लागला आणि मोठ्या प्रमाणात त्यांना जो काही लॉस आहे तो सहन करावा लागला, कारण त्यांच्या खेळण्या आता विक्री केल्या जात नव्हत्या. इथे पण आपल्याला काहीतरी दिसतं आहे, हा एक मुलगा आहे तो वस्तू विकतो पहा. इन जनरल विथ द ओपनिंग ऑफ ट्रेड गुड्स ट्रॅव्हल फ्रॉम वन मार्केट टू अनदर. म्हणजेच काय, व्यापारामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यापाराचा पण मध्ये एखादी वस्तू जी आहे ती एका देशामधून एका मार्केटमधून दुसरीकडे ही जात असते. चॉईसेस ऑफ गुड्स इन द मार्केट रायझेस. प्रायसेस आर सिमिलर. गुड्स इन द टू मार्केट टेंड टू बिकम इक्वल. आणि म्हणून जी वस्तू आहे तयार झालेली ही एका मार्केटमधून दुसरीकडे मार्केट जाते. त्या वस्तूची चॉईस करण्याची नागरिकांना एक संधी मार्केटमध्ये मिळते, लोकांना मिळते. आणि म्हणून आपल्या देशामधून इतर देशामधून एखादी वस्तू जर भारतामध्ये आले तर त्यांना किंमत पण सारखीच ठेवावी लागते, बरोबर आहे. सो प्रायसेस ऑफ सिमिलर गुड इन द टू मार्केट टेंड टू बिकम इक्वल. एखादी वस्तू मार्केटमध्ये आली मग ती आपल्या देशाची असो किंवा दुसऱ्या देशाची, त्याची किंमत मात्र सारखीच जर असेल. अँड प्रोड्युसर्स इन टू कंट्रीज नाव क्लोजली कॉम्पीट अगेन्स्ट इच अदर इवन दो दे आर सेपरेटेड बाय 1000 ऑफ माईल. आता जे काही इथे वस्तू तयार करणारे जे लोक आहेत, कारखानदार जे आहेत किंवा जी कंपनी आहे, प्रोड्युसर म्हणजे ज्यांनी ती तयार केलेली वस्तू आहे, उदाहरणार्थ चायनाने खेळणं तयार केलं ते आहेत प्रोड्युसर्स. हे जे काही प्रोड्युसर्स आहेत हे जरी वेगवेगळ्या देशामध्ये वस्तू विकत असतील, दुसऱ्या देशाची जे स्पर्धा करत असतील, ते एकमेकांपासून खूप लांब असतील तरी त्या मार्केटमध्ये तर वस्तू आलेल्या आहेत. सो फॉरेन ट्रेड दस रिझल्ट इन कनेक्टिंग द मार्केट ऑर इंटिग्रेशन ऑफ मार्केट इन डिफरंट कंट्रीज. आणि म्हणून आपण म्हणूया फॉरेन ट्रेड याचा अर्थ आहे परकीय व्यापार. याचा अर्थ आहे की कोणत्याही देशामध्ये जाऊन, तेथील मार्केटमध्ये जाऊन, तेथील बाजारामध्ये जाऊन आपल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू विकायच्या आहेत, याला फॉरेन ट्रेड असं म्हणतात. त्या देशातील ज्या वस्तू आहेत, फॉर एक्झाम्पल चायना जी वस्तू तयार केली खेळणं, ते भारतामध्ये आली, भारतातील ऑलरेडी खेळण्या होत्या, त्या खेळण्यांची स्पर्धा केली, त्याची किंमत पण तेवढीच ठेवलेली आहे आणि आर्थिक चांगल्या पद्धतीची खेळणी, सुरक्षित, त्याचबरोबर डिझाईनही चांगल्या, आणि म्हणून त्यांनी त्या वस्तू भारतामध्ये विकण्यास सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात 70-80% मार्केटही
त्यांनी काबीज केलं. अशा प्रकारे याला सगळ्याला कुठे आहे चायना भारतामध्ये खेळणं येते, हे म्हणजे आपण म्हणूया परकीय देश चायना भारतामध्ये येऊन खेळण्या विकतो. तर अशीच आपणही आपली एखादी वस्तू आहे ती चायनीच्या मार्केटमध्ये विकू शकतो, अमेरिकेच्या मार्केटमध्ये विकू शकतो, किंवा कोणत्याही ठिकाणी आपण आपली वस्तू नेऊन तेथील मार्केटमध्ये अमेरिकेमध्ये जायचं, तेथील जी किंमत आहे त्या किमतीची समान किंमत ठेवून आपली वस्तू त्यांच्या मार्केटमध्ये विकू शकतो. ह्या सगळ्या ज्या काही घडामोडी मी आत्ता सांगितले याला फॉरेन ट्रेड असं म्हटलं जातं. सो थँक्यू व्हेरी मच फ्रेंड वॉचिंग दिस व्हिडिओ.